पण मला एक गोष्ट समजत नाही आहे, लाडकी बहीणच का लाडका भाऊ का बन्नी? आमना काही पाप केलाय का? शिंदे साहेबाला फोन लावणं पडी ना भाऊ, तवाच काही लाडक्या भावायचं काही होईल, नाही तर आम्ही तर कोल्हे मरून जाऊ. अन काय तर बनेल लाडकी बहीण योजना, अन भाऊ कुठे गेला? खड्ड्यात. काय हो पिंट्या? हा बोल बापा, तूच बाकी अशी ना आता. अरे पिंट्या, अरे मला काय केलं रे यार? तू ते नवीन स्कीम पाहिली का महाराष्ट्राची? कोणती रे? लाडली बहीण योजना. अरे आवरे बोर, काल ती पेपरात आलत रे ते. का रे, तुला असं वाटत नाही का की लाडका भाऊ बी योजना पाहिजे? तर मग वा लाडकी बहीण असू शकते तर लाडका भाऊ का बन्नी रे भाऊ? अरे हेच तर पाहिजे होतं मला तुझ्याकडून. तुझे एक मर्दा आहे की ते माझ्याकडून बोलशील, बाकी सर्व तर इव पिव टिव आहे. अरे बस का भाई, अरे पैशासाठी आपण काही बी करू. आता तर नक्की फोन लावणास पडी ने भो. ओय हा बोल. ओ मी झराक मारून येतो रे, थोडीच बेसतो आलो. कशाची जरा काय भो? माया तोंडाची. तू थोडासा पडेल आहे का डोक्यावर? तुला माहित नाही का आधार कार्डची झेराक राहते तर? अरे देवा, शक्ती दे रे, मला शक्ती दे रे बापा. आता वरते कोणाला याद करतोय पाहून? देवाले. कोणत्या देवाले? ओ भो, तू झेराक मारायला जाय ना का दिमाग खातोय मा? झेराक मारून येतोय तो अलग साहेबाशी बोलून ठेव. आवरे माया मावश्या. हो सर्वे लाडले भाव आहे हो. अरे मी गोष्ट ऐक ठेवजा तुम्ही, मी तुमच्यासाठी लय मेहनत करतोय बरं. हे लाडले भाऊ योजनासाठी मी मदत कर जा, आपल्याला फुल सपोर्ट करायचा बरं. हा हॅलो साहेब, अरे मी तुमच्या लाडली बहीणचा लाडला भाऊ बोलतोय हो. अरे मला हे विचारणं होतं की हे लाडला भाऊ योजना काही सुरू आहे ना? नाही अरे तसं नाही आहे, तुम्ही म्हणता ते ठीक आहे, तुमचं मत बी बरोबर आहे, पण आमचं बी पाहणं जरा तुम्ही. काही असं नाही चालत ना हो, की फक्त तुमच्याच बहिणीला भेटायला पाहिजे, भावायला काही नाही का? मग आम्ही काय कर जेव्हा म्हणजे तुमच्या बहिणी घरी बसून पैसे कमवतील आणि आम्ही काय आधी खोडा फेकायला जाय का? असं बरोबर नाही साहेब, तुमचं हे गणित चुकलाय, तुम्ही वापस सॉल्व कराय. अरे नाही ना साहेब, ऐका जरा तुम्ही. साहेब गोष्ट ऐका. अरे आम्ही काही तुमच्याकडून जास्त नाही मागताय, थोडे फारच द्या, पण द्या आम्हाला. हो साहेब, अरे आम्हाला जर तुम्ही 1250 बी कधी दिले तर आम्हाला लय आहे बरं. अरे हाव साहेब, अरे आम्ही तुमच्या बहीणचं लय ध्यान ठेवू, तुम्ही आम्हाला जर कधी सुरू केलं आमचं येतं. अरे साहेब होईनर, तुम्ही काही हातपाय चालवणार नाही तर कसं काय होईन? असं बोलून थोडी काही चालते. तुम्ही भवनमध्ये जा, डिबेट करा, चर्चा करा. का हो शिंदे साहेब, ते फडणवीस साहेब पण बसले का तुमच्या शेजारी? जरा बोलून घेतो मी त्यांच्याशी. अरे नमस्कार फडणवीस साहेब. अरे नमस्कार. अरे साहेब, ते तुम्ही काही विचार केलाच नाही आमच्या लाडक्या भावायचा, फक्त बहिणीचाच केला तुम्हाला. अरे नाही हो साहेब, दारू कोण पेते? आता लोक मला पाहिलं बी नाही बरं बाटली कशी दिसते तर. आणि तुम्ही टेन्शन नका घ्या ना, तुमच्या लाडली बहिणीचे पैसे आम्ही घेणार, तर त्याच्या खरचतील. आमचं तुम्ही आमची स्कीम सुरू करा, लाडले भाऊ योजना म्हणून. परवडत नाही व साहेब या महागाईच्या दुनियामध्ये आम्हाला. तुमच्या बहिणीचेच लय खर्च राहता हो, तेच पुरे करता आम्हाला नाकादम येतो हो करता साहेब. तर त्याचे लय नखरे राहता हो साहेब, त्याचे कपडे बूट लत्ते, ते त्याचं मेकअपचा सामान, त्याला फिरणं, चांगलं खाणं. नाही ना हो साहेब, एक वेळा विचार करा ना आमचा प्लीज ना. नुसता लाडक्या भावायचा विचार करा ना तुम्ही एकदा प्लीज साहेब आम्ही तुमच्यासाठी काही बी करायला तयार आहे, काही बी, फक्त तुम्ही योजना सुरू करा फक्त आमची. हाव का साहेब? हाव का? अरे धन्यवाद हो साहेब, धन्यवाद. हाव ठीक आहे साहेब, ठीक आहे, चला बाय. आम्ही ठरलोय आज सक्सेसफुल. चला सर्व लाडके भाऊ यांना कळवण्यात येते की त्यांचा निर्णय घेण्यात येत आहे. ओ ये रे अडी. काय मग झालं का आपलं काम? अरे मग रे भो, अरे कोणी 1.5-2 घंटे झाला बोलला रे मी त्याच्याशी, तेव्हा ते निर्णय घ्यायला बोलले, ते नाही तर नाही बनत होते ते. अरे मला माहित होतं की तू हे करून दाखवशील. आपल्या लाडका भावासाठी तू जे काय फक्त माणूस करू शकतो, बाकी कोणीच नाही. खरी यार करून दाखवलं लाडक्या भावासाठी यार, खरीच. अरे लाडक्या भावासाठी काही बी नव्हे तू, काही बी सांग ना मला. चल तुझ्याकडून चहा पास मला 5ची. अरे चहा? अरे तू जेवण कर. चाल मग हॉटेलवर. चाल.